दिवाळीचा उत्सव देशभरात उत्साहाने साजरा होतोय। अपंगांच्या आयुष्यात सक्षमतेच्या प्रकाशवाटा उजळण्यासाठी 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते जगदीश सामंत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत। सध्या दिवाळीचा उत्साह सुरू आहे, सगळ्यांनाच आनंद वाटतोय, पण जे समाजाचा आपला एक घटक आहेत अपंग व्यक्ती, त्यांच्या आयुष्यात सुद्धा दिवाळी यावी या दृष्टीने एकूणच सर्व स्तरावर काय प्रयत्न व्हायची गरज तुम्हाला वाटते? अपंगांच्यासाठी विचार करताना समाजामधला जो मूळ दृष्टिकोन आहे, कारण अपंगत्व जिथे जिथे आहे तिथे गरिबी पण आहे हे लक्षात येतं। त्यामुळे मुळात त्याचे पालक हे त्या आपल्या मुलाकडे किंवा आपल्या अपत्याकडे बघताना जो बघायला हवा तो दृष्टिकोन ठेवत नाहीत। त्यामुळे असं मला वाटतं की हे करताना ज्या संस्था अपंगांसाठी काम करतात त्या संस्थेचं कार्य वाढणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जो समाजाचा सपोर्ट आहे तो वेळोवेळी मिळणं आणि त्याचबरोबर शासनाने देखील अशा करणाऱ्या संस्थांचा नीटपणे निरीक्षण करून त्यांना जो हवा तो सपोर्ट द्यावा असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे हे जे अपंगांबद्दलचा दृष्टिकोन आहे तो बदलेल। तसंच मला वाटतं महिला अपंग ज्या आहेत त्यांच्यासाठी जर आपल्याला हॉस्टेल्स हा एक विषय त्यांचा शिक्षणासाठी लागणारा असतो तो जर केला तर अनेक विषय त्यातून सुटू शकतात। पण मला असं वाटतं की या सर्वासाठी मुळामध्येच जे सर्वांकडे अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो हळूहळू बदलणं आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजातल्या जे उच्च वर्ग आहेत, जे उच्चभ्रू म्हणतात स्वतःला किंवा जे वरच्या स्तरातले लोक आहेत त्यांनी आणि आपल्या संस्थांनी पुढे येऊन प्रकर्षाने काम करणं आवश्यक आहे। बरोबर। गेली 40 वर्ष तुम्ही सामाजिक कार्यात गुंतलेले आहात, तुम्हाला केव्हा नेमकं वाटलं की आपण अपंगांसाठी प्रकर्षाने काहीतरी केलं पाहिजे? असं 1976 साली आम्ही कामाला सुरुवात केली। 80-85 सालापर्यंत आम्ही पोलिओचे डोसेस स्लम एरियामध्ये ज्याला झोपडपट्टी म्हणतात त्या एरियामध्ये देण्याची आम्ही सुरुवात केली। पण ज्यावेळी आम्ही सर्वे करायला लागलो त्यावेळी लक्षात असं आलं की अनेक घरामध्ये पोलिओग्रस्त किंवा अपंग मुळात जन्मताच अपंगत्व असलेली मुलं खूप आहेत आणि त्यांच्याकडे गरिबीमुळे कोणीच लक्ष देत नाहीयेत। ती कुठेतरी घरात कोपऱ्यात बसलेली आहेत आणि त्यांना पुढे आणण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, कारण नुसते डोसेस दिले तरी ह्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या लक्षात आला आणि म्हणून मग आम्ही असा विचार केला की यांच्यासाठी आपण कामाला सुरुवात करावी। आणि पहिली पायरी आम्ही अशी केली की त्यांना ट्रायसिकल्स द्याव्यात आणि त्यांना घराच्या बाहेर काढावं। एकदा घराच्या बाहेर जो अपंग आला की त्याला प्रगतीच्या वाटा दिसायला लागतील आणि तिथून आमची 1989 म्हणजे साधारणपणे 28 एप्रिल 1989 साली आम्हाला जेव्हा त्यावेळेला नीला सत्यनारायणनी आम्हाला एक जागा दिली तिथे स्थायी स्वरूपाचं असं आम्ही काम सुरू केलं। बरं, आता तुम्ही म्हणता की तुम्ही तिथे स्थायी स्वरूपाचं काम सुरू केलं, म्हणजे नेमकं काय केलं? तिथे काय केलं की तिथे आम्ही उपचार द्यायला सुरुवात केली। उपचार देताना फिजिओथेरपी आणि त्यांचे जर काही छोटी मोठी ऑपरेशन्स आहेत ती करावीत, त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला लागली, कारण आमच्या लक्षात आलं की यांना पुढे काहीतरी शिकवलं पाहिजे आणि शिकल्यानंतर ते काही करू शकतील, म्हणून प्रशिक्षणाची व्यवस्था उभी केली। मग त्याच्यामध्ये निरनिराळे त्यांना कौशल्य कशी देता येईल हा विचार सुरू झाला। बरोबर, म्हणजे तुम्ही त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने की त्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। मग कशा कशा प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही त्यांना दिलं? तिथे त्याच्यामध्ये जी निरनिराळी प्रशिक्षण आहेत त्यात टेलरिंग हा एक महत्वाचा प्रशिक्षण आम्ही दिलं। नंतर मग त्याच्यामध्ये जी क्राफ्ट आणि चित्रकला या 3 विषयाला आम्ही हात घातला की ज्याच्यामधून या मुलांना सहजतेने पुढे सरकता येईल आणि मग त्याच्यातून निरनिराळे वस्तू त्या बनवू शकतील आणि मग त्याची निरनिराळे स्टॉल्स उभे करून त्याची विक्री होईल आणि त्याच्यात त्यांचं कौशल्य निर्माण झालं तर मग तो हळूहळू स्वतःच्या पार उभा राहील। अशा पद्धतीने आम्ही विचार करून ही 3 कौशल्य प्रामुख्याने शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच जोडीला आता कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली। त्या तुमच्या ज्या संस्थेत आता तुम्ही तिथे आहात तिथे, बरं ही मुलं तिथेच राहतात का कसं? नाही, त्याच्यासाठी एक गाडी आम्ही संस्थेने उभी केली आहे। ती वांछा गणपतीच्या साह्याने ती आम्ही गाडी नेतो, त्या गाडीतून सगळ्यांना आम्ही एकत्र करतो मुलांना आणि त्या केंद्रावर नेतो। तिथे त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर किंवा त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आम्ही त्यांच्या घरी त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था करतो। बरं, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देता। हे प्रशिक्षण दिल्यानंतर जेव्हा ती मुलं तयार होतात
तेव्हा त्या काहीतरी वस्तू बनवतात हो, वगैरे, हो. पण मग त्यांना रोजगार त्यातून मिळावा यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही करता? हे जे निरनिराळी कौशल्य जेव्हा शिकवली जातात त्यावेळेला आम्ही काही जणांना त्यांच्या घरातच त्यांची ती मशीन्स त्यांना दिली जातात. ओके. त्यांना कच्चा मालही पुरवला जातो आणि या कच्चा माल पुरवल्यानंतर त्यांनी बनवलेल्या वस्तू आहेत ह्या निरनिराळ्या ठिकाणी म्हणजे लार्सन टुब्रो किंवा डॉइश बँक किंवा आदित्य बिर्ला किंवा अगदीच म्हणायचं झालं तर डहाणूकर कॉलेज यांच्या आवारात असे स्टॉल्स लावून त्या वस्तूची विक्री केली जाते आणि त्यातून मिळणारं उत्पन्न त्यांना मिळवलं जातं. तसंच काही वेळा आम्ही त्यांना काही कंपन्यांमध्ये त्यांच्यासाठी त्यांना जॉब मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्या ज्वेलरी डिझाईन मधल्या काही कंपन्यांनी त्यांना आपल्यामध्ये आपसाप करून घेतलं. त्यांच्यासाठी आम्ही मग काही ठिकाणी 20-25 स्टॉल्स आम्ही दिले, ज्या स्टॉल्समध्ये ते आपल्या काही वस्तू विक्री करू शकतात. पूर्वी त्याच्यावर टेलिफोनचा चालायचा बिझनेस, पण आता टेलिफोन चालत नाहीत म्हणून मग घरघंटी त्यांना देण्यात आली. किंवा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या उद्योग त्यांना तिथे करता येईल. म्हणजे समजा अल्टरिंग, म्हणजे आता शिवणकलेमध्ये अल्टरेशन्स हा एक मोठा विषय असतो, तर तिथे तो देखील तिथे करता येईल अशा पद्धतीने ते स्टॉल्स त्यांना देण्यात आले. असा आमचा एक प्रयत्न त्यांना जॉब देण्यासाठी आम्ही करत आलो. बरोबर. हा झाला तुमच्या एक समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हे प्रयत्न करत असाल, पण तुम्हाला काय वाटतं की शासन स्तरावर या बाबतीत आणखी काय प्रकारचे प्रयत्न व्हायला हवेत? शासन स्तरावर आता बऱ्याच ठिकाणी हे सगळे स्मार्ट सिटी वगैरे होणार आहेत. मला वाटतं स्मार्ट सिटी झाल्यानंतर यामध्ये अपंगांचा विचार पण व्हावा. अनेक शाळांमध्ये अजूनही रॅम्प नाहीये किंवा अनेक ठिकाणी फुटपाथ असतं. त्या फुटपाथवर ज्या पद्धतीने ती जे ट्रायसिकल किंवा त्याची जी सायकल ज्याला हवी किंवा त्याला सहज चढता येईल असं ते साधन नाहीये. म्हणजे तशा प्रकारची व्यवस्था नाहीये. बसमध्ये चढताना देखील बसची जी पायरी आहे ती थोडीशी जर त्याला आणखीन असं फोल्डिंग पायरी केली तर ती खाली पायरी येऊ शकते आणि तो सहजपणे चढू शकेल. ट्रेनमध्ये चढताना देखील ट्रेनचा एक वेगळा डबा केलेला आहे, पण त्या डब्यात चढणं पोहोचू शकतो काय हा देखील विचार करणं आवश्यक आहे. आता त्या पद्धतीने विचार व्हायला लागलाय असं लक्षात आलंय, पण त्याला वेळ जाईल, त्याला स्पीड वाढवणं आवश्यक आहे. पण तिथे काहीतरी आशा आहे की इथे बदल घडू शकतोय. बरोबर. त्यांच्यासाठी ज्या योजना असतात सरकारकडून किंवा त्यांना निधी मिळत असतो, तर हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो का आणि त्यासाठी काय सिस्टीम उभारलेली आहे? नाही, आता त्यातले महामंडळ वगैरे आहेत, नाही असं नाही, पण संवेदनशीलता जी आहे त्या सर्व स्तरावर, म्हणजे जसं आता त्याच्या घरात अपंगाच्या घरातच संवेदनशीलता कुठेतरी कमी झाली असेल तर समाजाने कशी करावी असं आपण अपेक्षा करतो. पण मला असं वाटतं की शासनाने या विषयात अधिक संवेदनशील होणं आवश्यक आहे आणि त्यातून बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मधले जे अनेक अडथळे आहेत ते आपल्याला काढून टाकता येतील. बरोबर. आज तुम्ही इतकी वर्ष यांच्यासोबत काम करता, त्यांच्यासाठी त्यांना रोजगार मिळतोय, त्यांना कौशल्य त्यांच्यातली ती विकसित होत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणखी काय प्रयत्न होण्याची गरज आहे आणि तुमच्या नजरेत पाहण्यात आलेली काही अशी प्रेरणादायी उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का? शिक्षण हा एक महत्वाचा घटक आहे की जो शिक्षण देणं हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आम्ही त्यात प्रयत्न केलेले आहेत. शिक्षणातलाच आमचा एक विद्यार्थी आहे ज्याला शिक्षण दिल्यापासून तो एसएससी झाला. एसएससी नंतर त्याने बीई विथ इलेक्ट्रॉनिक्स केलं. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी टेलिकॉम आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पुण्यामध्ये जाऊन त्याने तो 3 वर्षाचा कोर्स एडिटिंगचा केला. असा आमचा विजय कलमकर. आज आता तो छानपैकी त्या फिल्म याच्यामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करू शकला. अशा प्रकारचे प्रयोग आपण केले तर मला वाटतं की ज्यांना शिक्षणातून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांच्याकडे जी असलेली कौशल्य आहेत ती सगळ्यांच्या समोर कशी येतील यासाठी प्रयत्न करावा. आम्ही त्यातला एक असा प्रयत्न केलाय जो अजूनही चालू आहे, हम भी किसी से कम नहीं. हा एक आम्ही ऑर्केस्ट्रा त्यांचा सुरू केला. तो ट्रायसिकलवर किंवा व्हीलचेअरवर तो जो नृत्य करतो हे सगळं बघितल्यानंतर तो काय करू शकत नाही. एका पायावर नाचणारी ती मुलगी बघितली की लक्षात येतं की अपंगांना अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम जर सातत्याने केले तर त्यांचं. आज तुम्ही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवताय, त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. शासन स्तरावरही प्रयत्न होत आहेत. हळूहळू नक्कीच यात बदल घडेल अशी आशा करायला हरकत नाही. आज आपण इथे आलात आणि आपल्या संस्थेबद्दल माहिती दिलीत, त्याचबरोबर अपंगांसाठी काय विशेष प्रयत्न करायला हवेत त्याबद्दल बोललात. त्यासाठी सह्याद्री वाईनतर्फे मी आपले आभार मानते. एक मला सांगावंसं वाटतंय की अपंगांना आम्ही अपंग न म्हणता अमृतपुत्र आणि अमृत कन्या हे 1985 सालापासून म्हणतो आहोत. त्यामुळे मी दिवाळीच्या सर्व अपंग पुत्रांना अपंग कन्यांना
मी ज्यांना अमृतपुत्र आणि अमृतकन्यांना मी माझ्या संस्थेतर्फे शुभेच्छा देतो. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.